नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्याचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मी आज चाललेलो आहे आंब्याची झाड बघायला. आंब्याच्या झाडांना मोहर लय आलाय. तिकडे जाणार आहे. ह्या साईडला बघा गहू वाळला आहे आणि ती जी हिरवं दिसतंय आपल्याला, ती पाठीमागे दिसते ते आंबा सगळं आहे. तर तिथं जाऊन आपण बघणार आहे आंब्याला मोहर किती आला आहे. तर जुनी माणसं अशी म्हणायची की ज्या दिवशी म्हणजे ज्या सीझनला आंब्याला लय मोहर येतो, आंब्याला लय मोहर आला की पाऊस कमी होतो, आणि आंब्याला मोहर आला की पाऊस जास्त होतो, अशी जुनी माणसं म्हणत होती. आता ती खरं आहे का खोटं आहे कोणास ठाव, पण तुम्ही कमेंट मध्ये मला नक्की सांगा की हे खरं आहे का खोटं आहे. तर आता आपण आंब्यापाशी जाणार आहे. आंब्यापाशी गेले की तुम्हाला सगळ्याला कळेलच की आंब्याला मोहर किती आहे आणि आंब किती येतील ह्या सीझनला किंवा पाऊस. ही जी मला लोक जुनी म्हणत होती आंब्याला मोहर लय आला की पाऊस कमी होतो, हे खरं आहे का हे तुम्हाला नंतरच कळेल. पण आता आपण आंब्याची बाग बघूया. मित्रांनो, हे बघा, या रानाच्या कडेला आंब्याची झाड आहे ती, आणि आंब्याच्या झाडांना मोहर आलेला आहे. तर इकडच्या साईडला बघसाल तुम्ही आंब लागायला सुरुवात झालेली आहे. आंब किती लहान आहेत बघू शकता तुम्ही, आणि आंब्याला मोहर पण लागलेला आहे. तर आंब्याला मोहर लय दर लागला नाही, कमी प्रमाणात लागलेला आहे, त्यामुळे पाऊस भरपूर होणार आहे या वर्षी. तुम्ही ह्या साईडला सुद्धा बघू शकता आंब्याला मोहर लागला आहे. आंब पण यायला सुरुवात झाली आहे, पण मोहर जो गजबजलेला असतो तितका मोहर नाही, त्यामुळे पाऊस या वर्षी गच्च होण्याची शाश्वती आहे. तर इकडच्या बाजूला सुद्धा तुम्ही बघू शकता, हो का. मित्रांनो, आता आपण आंब तर बघितलं, लहान लहान आंब लागायला सुरुवात झालेली आहे, आणि 1-2 महिन्यात हे आंबा आता मोठं पण होतील, आणि बाजारपेठेत यायला कमीत कमी अजून 3 महिने लागतील आंबा यायला. तर कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्याला बघण्यात येतील. तर आजच्यासाठी धन्यवाद.